दाभोळकर इयत्ता 9वी शाळेचे नाव विदेशात विद्यालय विषयी सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, आपणास माझा नमस्कार. आज 26 जानेवारी. आपण सर्वजण इथे 26 जानेवारी साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सूर्याची सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताकाची पहाट. सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजळली प्रजासत्ताकाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे माझ्या स्वप्नातील भारत. हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतील. हिंदूंच्या हृदयात मुस्लिम आनंदाने राहतील आणि मुसलमानांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहतील आणि मुसलमानांच्या दुःखात हिंदूंचे डोळे वाहतील. जातीयता धर्मांधता विषमतेचे नाव नसे. जातीयता धर्मांधता विषमतेचे नाव नसे. स्त्रियांना सन्मान आणि कायद्यांचा राज्य असणारा असा माझ्या स्वप्नातील भारत असेल. असं माझ्या स्वप्नातील भारत असेल. मित्रांनो, भारत होय मित्रांनो, माझा भारत. लाखो करोडो भारतीयांच्या नसा नसात आणि रक्ताच्या थेंबा थेंबा तळलेला आणि इथल्या भारतीयांचा श्वास असलेला असा हा माझा भारत. पण एकेकाळी सोन्याचा धूर निघत असलेल्या माझ्या या भारत देशाला कोणाची तरी दुष्ट लागली हो. विषमता, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बेकारी, गरिबीने या समृद्ध संपन्न देशाचीच वाट लागली हो. माझ्या स्वप्नातील भारत किती सुंदर कल्पना. कसा आहे माझ्या स्वप्नातील भारत? तर माझ्या स्वप्नातील भारत हा चारित्र्य संपन्न आणि नीतिमंत सच्चा देशभक्तांचा भारत असेल. आणि असं म्हणतात, ज्या राष्ट्राचे चारित्र्य श्रेष्ठ असते तो राष्ट्र श्रीमंत असतो. जिथे प्रामाणिकपणा ठाई ठाई असतो तो राष्ट्र नंबर 1 असतो. अगदी असाच असेल माझ्या स्वप्नातील भारत. गुणवंतांचा, सच्चा देशभक्तांचा आणि निष्ठावंतांचा. मित्रांनो, भारताची अवस्था आज फार वाईट आहे. सांप्रदायिकता आणि जातीवाद करून भारताची बदनामी होत आहे. पण माझ्या स्वप्नातील भारतात मानवता हाच खरा धर्म मानला जाईल आणि हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई यांच्यामध्ये रक्ताचे नाते नसले तरी हृदयातील, काळजातील नाते असेल. मित्रांनो, भारतातील लाखो करोडो लोक धर्म, पंथ, जात हे सारे काही बाजूला सारून एक भारतीय म्हणून समाधानाने, सुखाने आणि आनंदाने राहतील. आणि भारतावर कोणते संकट आले ना तर प्राणपणाने झुंज देतील आणि अतिरेक्यांचे हात मुलापासून छाडतील. आणि आमची एकी बघून शत्रूचेही डोळे पांढरे होतील. असं असेल माझ्या स्वप्नातील भारत. माझ्या स्वप्नातील भारतात कोणतीही नाजूक कोंडी गर्भातून खुंटली जाणार नाही आणि कोणत्याही स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाची हिंमत होणार नाही किंवा तिच्यावर अत्याचार करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. उलट कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी चोळी देऊन परत पाठवताना छत्रपती शिवाजीराजे बोलले होते, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. अशीच आमची आई असती सुंदर रूपवती. आम्हीही झालो असतो सुंदर बोललेले छत्रपती. आम्हीही झालो असतो सुंदर बोललेले छत्रपती. हे वाक्य भारतातील प्रत्येक तरुणासाठी आदर्श ठरतील आणि ते तसंच वागतील असे माझे स्वप्न आहे. माझ्या स्वप्नातील भारतासाठी मी तमाम करते तुम्हाला. माझ्या स्वप्नातील भारतासाठी मी तमाम करते तुम्हाला. तुमच्या मंगनात ताकद